तर मित्रांनो, कॅव्हेटची संकल्पना जी ही दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजेच सिव्हिल प्रोसिजर कोड CPC CPCचे कलम 148A मध्ये कॅव्हेट म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, कॅव्हेट दाखल करण्याचा खूप आपल्याला उपयोग होतो आणि सजग व जागृत नागरिकाने आपल्या वकिलामार्फत कॅव्हेट हे अवश्य दाखल करावे. तर मित्रांनो, थोडक्यात मी सांगतो की कॅव्हेट म्हणजे काय. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपले काही जमिनी संदर्भात, आपल्या प्लॉट संदर्भात, आपल्या फ्लॅट संदर्भात, आपल्या इतर स्थावर जंगम मिळकती संदर्भात जर आपले कोणाशी वाद सुरू असतील, आपले नातेवाईकांसोबत वाद चालू असतील, आपल्या भावकीसोबत चालू असतील, किंवा आपल्या त्रयस्थ एखाद्या व्यक्तीसोबत, किंवा आपले ज्यांच्यासोबत व्यावसायिक रिलेशन आहेत किंवा इतर, त्यामध्ये जर आपल्या मिळकती संदर्भात, आपल्या प्रॉपर्टी संदर्भात, आपल्या संपत्ती संदर्भात जर वाद सुरू असतील आणि आपल्याला जर अशी शंका असेल किंवा अशी शक्यता असते की एखादा व्यक्ती हा एखादा दावा दाखल करण्याची शक्यता आहे, एखादा सूट दाखल करण्याची शक्यता आहे, आणि अशा दाव्यामध्ये, अशा सूटमध्ये तो सदरचा व्यक्ती हा तर सदरच्या दाव्यामध्ये एखादा मनाई हुकुमाचा अर्ज दाखल करू शकतो, एखादा स्टेचा अर्ज दाखल करू शकतो, किंवा आपल्या परस्पर एखादा मनाई हुकूम किंवा एखादी ऑर्डर टेम्पररी असो अथवा कुठल्याही प्रकारची असो, किंवा तात्पुरती असो, अथवा इंटेरियम ऑर्डर असो, अंतरिम मनाई हुकुमाची असो, अथवा कुठल्याही प्रकारचा स्टे असो, जर तो अशा प्रकारचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे, किंवा अशा प्रकारचा एखादा स्टे परस्पर मिळवण्याची शक्यता आहे, किंवा एखाद्या प्रकार